ॲडव्होकेट सलमा शेख यांचंही शुभागमन. अर्थातच आज अरमानचे आई आणि बाबा असे दोघी आज या व्यासपीठावर आलेत आणि आम्ही लगेचच महेश कदम सरांना विनंती करू की आपण या मान्यवरांचा आपण विशेष सन्मान करावा. सो गुड इव्हिनिंग वन्स अगेन. आणि बंटी कांबळे सरांचा इशारा आलाय, ग्रीन सिग्नल. Ladies and gentlemen, welcome to a day filled with enthusiasm, energy and a spirit of sportsmanship. It's the final game of today's session. The first ball outside the off stick. We can clearly see it was a very good start from bowling unit, and this is white ball call. Delay decision, परंतु पंच आमच्याकडे लगेचच वळण घेत आहेत. आम्हाला अपडेट केले की हा व्हाईट बॉल आहे. आपण फ्रेममध्ये महेश कदम सरांच्या वतीनं आपण या व्यासपीठावर अरमान शेख यांचे पिताश्री आणि मातोश्री यांचा आपण विशेष सन्मान आणि वेलकम करतोय. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम टुवर्ड्स दिस टुर्नामेंट ॲज अ चीफ गेस्ट. व्हॉट अन एक्साइटिंग डे इट वॉज. ॲज ऑफ नाव आज आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 7 सामने आपण पाहतोय. चांगलं चेअरअप. काय एक्झॅक्टली घडलंय लगेच आपण मॅचला थोडंसं फॉरवर्ड करा, थोडीशी घाई करा. ॲज वी से गेस्ट इज गॉड अँड बिईंग अ इंडियन वी बिलीव्ह इन सेईंग गेस्ट इज गॉड. आपण याच गोष्टीची चर्चा करतोय. अ वॉर्म वेलकम टू आवर all guests to this event. We all are watching Big Bash League Season 3 and a lot of celebration by Team Chandani Brothers. Rishabh Chandani, Sairaj Pandit यांचा खेळ चांगला झाला. स्टँडर्ड या खेळातलं त्यांना दाखवलं. हा बॉल अवे फ्रॉम द रीच. 40+ चे प्रथम खेळाडू क्रिकेटला ज्यांनी नेहमीच डेव्हलप केले असे दीपक सावंत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॉलिंग युनिट. आज बालू चंदानी यांचं षटक पृथक्करण आम्ही पाहिलं. आम्ही मंथनच्या माध्यमातून चांगले झेल आम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिले. आज ओव्हरऑल डिपार्टमेंट चांगला खेळ झाला. 2 मॅचेस आणि दोन्ही मॅचेसचं रिझल्ट मात्र फेवरमध्ये म्हणजेच 4 पॉईंट गुणतालिकेमध्ये ऑन द टॉप ऑफ द टेबल आपल्याला पाहायला मिळालेत. सो वी विल बी सेलिब्रेटिंग द टुडेज मोमेंट असं सांगत असताना व्यासपीठावर पाहुणे आणि त्याचबरोबर क्रीडांगणाच्या सभोवताली क्रीडा रसिकांची गर्दी. आज आपण पाहताय बिग बॅश लीग 2026 आजच्या डे 1 मध्ये फायनल ही लढत आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉल गेला डीप लॉंग ऑन मध्ये. 1 मिलियन 1 धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ते षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. धावसंख्या 3 या आकड्यावर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी स्टार्ट करून दिली आहे. यावेळेला ऑफ साइडला ड्राईव्ह केले बॉल. सुपर बॅटिंग, जबरदस्त खेळ आणि आलाय दीपक सावंत सरांच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. Right arm around the wicket. हा ही बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक कॉरिडोर लेंथला बॉल फेकलाय. पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळते येईल हा डॉट बॉल. डॉटनं संघाची एकूण धावसंख्या स्थिर आणि स्तब्ध पाहायला मिळतीये. 5 चेंडूंच्या अखेरीस बिनबाद 7 अशी संथ परंतु सावध सुरुवात म्हणावी लागेल. एका बाजूला एक्सपिरियन्स कॅम्पेनियन दीपक सावंत सर, त्यांच्या समेत ऋषिकेश पानसर आहे, क्रिकेटचं एक मोठं नाव. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या पठ्ठ्यानं आणि या फटक्याचं सौंदर्य, ब्युटी, ग्लोरी, ग्लॅम पाहायला मिळेल. 2 एंड द फर्स्ट ओव्हर. दीपक सावंत यांच्या बॅटमधून आलेले 2 चौकार आणि रणसंख्या झाली आहे डबल डिजिट, बिनबाद 11.
चला आणि एक ऑफर आली आहे सुनीलजी चंदानी, अर्थातच चंदानी ब्रदर्सचे प्रोप्रायटर संघ मालक. षटकारासाठी 500, दीपक सावंत सरांसाठी, चौकारासाठी 300 मिळतील. करूया आपण डिक्लेअर, कारण क्रिकेटमध्ये षटकारांना जितकं महत्व आहे त्याही पेक्षा जास्त महत्व हे चौकारांना आहे. म्हणूनच जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू विराट कोहली यांनी जेव्हा सेंचुरी मारली तेव्हा त्या सेंचुरीमध्ये षटकार हे फार कमी असतात, चौकार फार जास्त असतात. कधी कधी षटकार हे नसतात आणि चौकारच चौकार असतात. किंबहुना वर्ल्ड कपची ती जी सेंचुरी आपण पाहिली त्याच्यामध्ये एकही षटकार नव्हता, जवळजवळ 14 चौकार होते. क्रिकेट हा चौकारांचा सुद्धा खेळ आहे. आही बॉल आउटसाइड द लेग स्टिक कनेक्ट झाला असता तर कदाचित बसला असता आणि अगदी मी म्हणेन त्या अंडरम क्रिकेटच्या बिग बॅश लीग अंडरम क्रिकेटची स्पर्धा जिथे झाली तिथे तो बॉल सहज गेला असता. परंतु थोडा स्ट्रगल केलं ते ऋषीनं, परंतु ऋषीकडे क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स आहे आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही क्षणी मात्र तो एक्झिक्यूट करू शकतो. असा एक गुणवंत प्रतिभावंत खेळाडू ऋषिकेश पानसरे. वेट वॉच आणि यावेळेला इम्प्रोवाइज स्ट्रोक अँड दिस इज फर्स्ट 4 ऑफ द डे बाय ऋषी पानसरे. चौकार. फुल खेळ. मॅच मस्ट बी इंटरेस्टिंग, त्यामुळे धावा तुम्हाला काढाव्या लागतील, थोडं ॲक्सेलेट करावं लागेल. संध्याकाळचं सत्र आहे आणि वारा थोडासा मंदावला. अशा परिस्थितीमध्ये टाइम तुम्हाला प्रॉपर करावा लागेल. मैदान म्हणजे मोकळ्या श्वासांचं विशाल अंगण आणि मैदानामध्ये रणधुरंदर रंगवतोय त्याच्या चौकारांची तुषार. नाव आहे ऋषिकेश पानसरे. बॅक टू बॅक बाउंड्रीज. दोन चौकार आलेत. हा बॉल सरस सोडून दिलाय. थेंब थेंब करूनच मालावरचा डोह हा भरत असतो. थेंबे थेंबे तलेसाचे आपण नेहमीच म्हटलंय. एक 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 धाव ऍड होऊन धावसंख्या झालीये ती 20. अजून एक. यावेळेला बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि यालेला हा अजून एक चौकार. ऋषिकेश पानसरे ऑन अ फायर आणि त्याच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज चौकारासाठी आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 3 चौकार आलेत. 200 गुणिले 3 600 क्रेडिट झालेत अकाउंट मध्ये. इकडे 600 आणि तिकडे 400. 1000 रुपये जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आम्ही पैसे बरोबर काढू. ऋषिकेश पानसरे आणि सोबतीनं दीपक सावंत थेंब थेंब करून धावा आणि धावांचा डोह भरत असताना या खेळात संघर्ष असाच राहू दे. प्रेक्षक सांगतायत ऋषी आम्हाला चौकार षटकार पाहू दे. हा बॉल डाऊन द ग्राउंड आणि आलाय क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, गोलंदाजाच्या कानाला झिंझिण्या आणणारा चपराक षटकार. सरळ बॅटना आता चौकार षटकार येत आहेत. असाच खेळ अविरत ठेवावा लागेल. मॅचला पूर्णपणे कलाटणी द्यावी लागेल. जबरदस्त खेळ. अफलातून बॅटिंग. ओ अक्रॉस द लाईन आले. मागच्या बाजूला खेळायचं होतं. दिस इज समथिंग स्पेशल डिलिव्हर्ड बाय द बॉलर. गोलंदाज सांगतायत पहिलं षटक फेकलं तुषारनं, त्या षटकामध्ये 2 चौकार आले. दुसरं षटक समीर आहे, त्या षटकामध्ये 2 चौकार सनी आहेत. 1 षटकार आलाय. रणसंख्या आहे ती एक. अजूनही इथे झेल टिपलाय. काय घडलंय? पोटावर आदळलाय का बॉल? क्या बात आहे. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. इट्स अ फनी
A Moye Moye moment on a screen now. लावके कडक. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत, परंतु ऋषीने इम्प्रेस केलं. झेल टिपला तिथले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. शशिकांत, त्यांच्या चेहऱ्यावर एक छानसं स्मित हास्य होतं. बॉल त्यांच्या अगदी समोरच्या बाजूला पोटावर आदला, बेलीवर आदला आणि त्यानंतर बाउन्स बॅक होऊन तो हातामध्ये पडला आणि लगेच त्यानं झेल टिपला सुद्धा. आणि काही असे मोमेंट्स असतात मैदानामध्ये, ते फार रेअर घडत असतात आणि फार चांगलं खरं तर मी म्हणेन आज त्यांचंही समर्पण पाहायला मिळतंय. याही वेळेला चांगला स्ट्रोक, गॅपशॉट सिलेक्शन, बॉल गेला डीपमध्ये आहेत प्रोटेक्शन. दिनेश पंडित बॉलला उचलतील, फेकून देतील. इन बिटवीन वी कॅन सी अनदर क्विक सिंगल ॲडेड टू द टोटल स्कोर. दुसरं षटक प्रगतीपथावर, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर कुणाल आपल्याला पाहायला मिळतील आणि धावसंख्या झाली ती 32. धावा झालेल्या आहेत ते 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. षटक क्रमांक सुरू आहे ते तिसऱ्यासाठी गोलंदाज मात्र प्राचारण केले तो कुणाल केपी. पॅव्हलियन बॉक्स कडनं मारा करण्यासाठी तो सज्ज आहे. न्यू बॅट्समन अरुण. हाफ ट्रॅकर बॉल, इट्स अ फुल मॉन्टी. या फटक्याला तुमच्या फिल्डिंगच्या सजावटची कोणतीच संधी नव्हती आणि आलाय शक्ती, युक्ती आणि आत्मविश्वास यांचं मिलाप असणारा बिग हिट, मॅक्सिमम षटकार. आलाय बेधडक, तो आलाय बेधडक, तो ठोकतोय षटकार. नाव आहे अरुण. अरुणच्या बॅटमधला षटकार आहे. टोटल स्कोर झालाय 38. हा बॉल सरळ सोडून दिलाय. पंचांकडे पाहतायत, पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 न भर होईल, ऍड होईल. टोटल स्कोर 1 मोर ॲडेड इंटू द एक्स्ट्राज, अनदर ॲडेड इंटू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 39 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 39 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 39 धावांचा डोंगर उभा करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर केपी. लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे. गोलंदाज सांगतो मी काय चूक केली, फलंदाज सांगतोय की दिस इज समथिंग स्पेशल आणि स्पेशल षटकार लगावलाय अरुण आणि अरुणच्या बॅटमधनं आलाय हा बेधडक इंटेंट दाखवणारा षटकार. नाचलाय ना तो हिरो, अगदी तसाच मी म्हणेन फलंदाज बेधुंद, धुंद आणि फुंद खेळ करतोय. थांबवावं लागेल, हे वादळ थांबवावं लागेल. टोटल स्कोर झालाय 45. अलवार पद्धतीनं एका हातानं अडवलाय बॉल येईल डॉट. षटक क्रमांक सुरू आहे तिसरं. आतापर्यंत चेंडू झालेत 1 2 3 आणि 4. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 अजूनही शिल्लक असतील. कवित ज्याच्या आभाळ त्याला उडण्यासाठी पंख कशाला. 2 फलंदाज मैदानामध्ये ज्यांच्या कवेत आभाळ आहे. एका बाजूला अरुण आणि त्यांच्या समवेत दीपक सावंत. क्रिकेटचं स्पिरिट, क्रिकेटचं कॉन्फिडन्स. सी फॉर क्रिकेट. धावा उभा राहायच्या आहेत. हाही बॉल अगदी आपण पाहिलं ऑफस्टिक वरनं सरळ निघून गेला विकेट किपरच्या मगर मिठीमध्ये. इट्स अ डॉट बॉल. दादा मगाशी आऊट झाले नसते तर, तो बॉल प्रॉपर कनेक्ट झाला असता तर, कॅच जर सुटला असता तर, तो वाईट गेला असता तर, नो बॉल आला असता तर,
मॅच मध्ये रंग भरलेत. इथे मात्र हाही बॉल डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम गवली धुरंदर्स पाहायला मिळतीये ती 1 बाद 45 डीजे. Timing, excellent placement and a pure class of Deepak Sawant sir. Superb batting, magnificently driven. थांबावं लागेल, थोडं थांबावं लागेल. याही वेळेला फटका चांगला आहे. डेडिकेशन होतं. क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूया. कंप्लीट कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डर तिकडे होते सुमित पाटील. काय तो चेंडूवर आलाय, काय ती नजर ठेवली, बॉलला अडवलाय, स्वतःला सावरलं, धावत पडत असताना थांबला, ब्रेक मारला आणि 120च्या स्पीडनं गाडीला ब्रेक लागत नाही. मला वाटते तो 50 वर तरी असेल, 50 असेल किलोमीटर पर आवर, 40 असेल. 40 वर सुद्धा ब्रेक मारणं इतकं सोपं नाहीये. आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये थोडंसं सेन्स ऑफ ह्युमर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. कोणाचं मन दुखत असेल तर आम्ही क्षमस्व असू, परंतु आज आपण मॅच रंगात आणि मॅच तर रंगात आणूच, परंतु वातावरण थोडंसं प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करतोय. डीजे बादशाह नुकतीच बिग बॅश लीग झाली आणि जिंकले सुद्धा ते. आज त्यांची अकॉस्टिक साऊंड सिस्टम नक्कीच आम्हाला सहाय्य मिळते. पुन्हा एकदा थँक्यू सो मच.
भरपूर सेलिब्रेशन झालं जेव्हा बिग बॅश लीग अंडरम स्पर्धा ते जिंकले. पहिल्यांदा क्रिकेटमध्ये त्यांनी एका टीमला स्पॉन्सरशिप केली आणि पहिल्याच पर्वामध्ये बिग बॅश लीग अंडरम स्पर्धा जिंकले सुद्धा. बिईंग अ चॅम्पियन टीम आपण त्या टीमला पाहिलं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टोटल झाले 53. 53 ऑन अ बाउंड. कॉंग्रॅच्युलेशन, 50+ झालेत. गवळी धुरंदर्सचे हे सर्व धुरंदर. या बॉलला पुन्हा एकदा सरळ बॅटनं खेळून काढला. डीप लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. पुन्हा एकदा बॉल, इथे बॅकअप मिळेल. क्रिकेटमध्ये तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडला फार महत्व आहे. फटका चांगला होता, तितकंच चांगल्या क्वालिटीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि मिळालेल्या या 2 धावा टोटल स्कोर पोहोचेल तो 55 या आकड्यावर. 55. षटक क्रमांक 4चा शेवटचा हा बॉल शिल्लक असणार आहे. चला सारखी सारखी मीटिंग नको. 55. 53 आणि 2 55 ना. बघा एकदा बघा पटकन. 55. 06112 06112 या षटकामध्ये. शेवटचे जरी 3 चेंडू डॉट असले तरी त्या ओव्हरमध्ये एक वाईड गेलाय. 1 6 वाईड आणि 6, 2 षटकार आणि 1 सिंगल आणि 1 वाईड. 12 आणि 2 14. 13 नव्हत्या त्या 14 होत्या. चला नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही टॉस करण्यासाठी दोन्ही टीम्सना सूचित करू. लगेच आपण टॉस साठी या प्लीज. बॉल हवेमध्ये फिरलेत तिकडे फिल्डर. टीम लीगल ईगल अँड कुलस्वामिनी अवेंजर्स टॉस आपल्याला करायचंय. सो बीइंग अ कॅप्टन आय वुड रॅदर रिक्वेस्ट टू प्लीज कम फॉरवर्ड फॉर नेक्स्ट मॅच टॉसिंग प्लीज. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या फिल्डिंग टीम. टाइमपास नको प्लीज. प्लीज मेक इट फास्ट डीजे. चला आम्ही मेजर पाजी इनके ओर से नेक्स्ट मैच का टॉस करने वाले. सो आई वुड रादर रिक्वेस्ट बोथ द टीम कैप्टन्स. वेयर आर यू टीम कैप्टन कुलस्वामी एवेंजर्स? समीर दादा यू आर देयर. लीगल ईगल, लीगल ईगल. चला आपण फिल्डिंग टीमला सूचित करूया. एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका. लवकरात लवकर घाई करा. फिल्डिंग सेटअप करून घ्या. मॅच ॲक्सेलरेट करा आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. मॅच आपल्याला सुरू करायची आहे. किशोर कुठे? किशोर कुठे? किशोर काय उचकी लागते का तुला? नाही ना. कोणाची आठवण येते का? ओ हा बॉल पहा आणि पाहतच रहा. इट्स अ बिग मॅक्सिमम षटकार वरून. सुअर आते हैं शेर
फलंदाज बाद झालेत. आपण टॉस करतोय मेजर पाजे आणि आमच्या खर तर या स्पर्धेमध्ये गवली धुरंदर्स या टीमला ज्यांनी ओन केले असे सलीलजी गवली, त्याचबरोबर आम्ही गवली मॅडम यांच्या शुभ हस्ते हा टॉस करतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये काय घडेल मेजर पाजी इनकी ओर से पूरी बातचीत हो रही है. चला आपण टॉस करूया. हा बॉल पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं ऑफसाइडला ड्राइव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहेत फिल्डर. लॉंग ऑफ मध्ये वाईड होते, एक मिळाली, एक ना धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळतीये. ती 2 मिळाल्या, 2 टोटल स्कोर झाले तो 68 68 ऑन अ बोर्ड. आणि आता या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. फायनल 2 बॉल्स टू गो. नेक्स्ट मॅच मध्ये रणजित साबले आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला ऑफ साइडला ड्राइव्ह केला बॉल, बॉल फिल्डरकडे गेलाय. एक टप्प्यानं उचललाय बॉलला, 2 टप्प्यानं उचलला, फेकला तोवर मात्र एकच मिळाली आहे. दिस इज क्विक सिंगल. गतवर्षी आपण 13 चेंडूमध्ये 39 धावा हे इक्वेशन पुढच्या दिवशी खेळवलं होतं. मला असं इतकं आठवतंय, काहीतरी 13 की 12 चेंडू होते, 12 चेंडू काहीतरी होते. आणि तुम्हीच खेळ करत होते, भरपूर षटकार आले होते म्हणून बॉल दूर जात होते. हा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ऍडिशनल एफर्ट्सच्या फलंदाजाच्या आपण पाहिला आलेला हा चौकार टोटल स्कोर झालाय तो 74 आणि 75 टू विन. चला करेक्शन करू आपण, थांबा. चला फिल्डर्स लगेच उतरा मैदानामध्ये. काय स्कोर झाला आम्ही अपडेट करतोय. गवली धुरंदर्स धावसंख्या झाली ती 73 आणि काढायचे ते 74, 74 टू विन. चला राहुल तुमचा संपूर्ण संघ लगेच बाहेर येईल, लगेच आतमध्ये जातील. ओपनिंग पेर ऋषिकेश तुमचा संघ लवकरात लवकर फिल्डिंग सजून घेईल. 74 धावा म्हणजे तुमच्याकडे मोमेंटम आहे, त्यामुळे आम्ही सूचित करू की मोमेंटम तुम्हाला मेंटेन ठेवायचे ते वेळेचं. आणि मॅच जितक्या फास्ट आपल्याला खेळता येईल तितक्या फास्ट आपण खेळण्याचा प्रयत्न करूया. गुड लक टू बोथ द टीम्स. आणि जाऊ आपण थेट नेक्स्ट मॅच मध्ये, जिथे आपण पाहतोय की दुसऱ्या मॅच मध्ये जिथे सामना थांबेल बॅड लाईट मुळे, तिथूनच तो पुढच्या दिवशी आपण रिझ्यूम करणार आहोत. ओके, कुणी ऑब्जेक्शन, कुणीही प्रॉब्लेम क्रिएट करू नका, चर्चा नको, डिबेट नको, शांत संयमानं आपण मॅचेस कव्हर करायचे. आमच्या समेत किशोर आहेत. किशोर, आता पूर्वीचं जे प्रेम होतं त्या प्रेमात एक वेगळी मजा होती. आता जे युवक प्रेम करतात त्याच्यामध्ये फार मजा नाही. आता कसं आहे माहित आहे, एक होता राजा, एक होती राणी, राणीचे कुणीतरी कान भरले आणि खतम प्रेम कहाणी. बरोबर ना? चला ओपनिंग पेअर. हे कसं आहे माहिती आहे का समीर दादा, लग्नाच्या मंडपामध्ये तो भटजी बोलतो का बाबा नवरा मुलगा कधीचाच येऊन राहिलाय, मामाने नवरी मुलीला घेऊन यावं. आता इथे कसं आहे, आता फिल्डर जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत बॅट्समन उतरत नाहीत. आणि फिल्डर जोपर्यंत ते सांगतात की बॅटिंग वाले जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही फिल्डिंग लावणार नाही. आता ह्या लोकांचं करायचं तरी काय. चला लगेच राहुल, बबलू अंकल, चला प्लीज थोडी घाई करूया. फिल्डिंग टीम सजवून घ्या, फिल्डिंग करू आपण सुरुवात या मॅचला. 20 मिनिटांचा अवधी पहिल्या इनिंगसाठी. आणि या 20 मिनिटांमध्ये जवळजवळ 5 षटकं कशी फेकली जातील याचा आपण करूया प्रयत्न. आणि जाऊया थेट क्रीडांगणाकडे. तत्पूर्वी या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
आणि किशोर थंडीचा मोसम आहे ना, हिवाळा आहे ना, थंडीचा मोसम, मग बऱ्याच आठवणी जागृत होतात. एक छान कविता आठवली मला, एक छान कविता आठवली आहे, सांग बोलू का? गुलाब चाफा अत्तर वित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही, गुलाब चाफा अत्तर वित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही, झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि थंडी इतकी वाढत आहे काय काय घेऊ अंगावर, थंडी इतकी वाढत आहे काय काय घेऊ अंगावर, शाल पांघरून स्वेटर चादर तुझ्या पुढे तर काहीच नाही. जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणातच नाही, जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणातच नाही, ऊस गुळ वाटीभर साखर तुझ्या पुढे तर काहीच नाही. जाऊया आपण थेट क्रीडांगणाकडे. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. रफ्तार, गती नव्हे तर स्पिन मॅजिशियन गोलंदाज, नाव आहे अमित, 40+ लिझन खिलाडू. बरोबर 5:41 झालेत आणि 6 वाजेपर्यंत हा सामना कसाही कव्हर करायचा आहे. मेजर पाजा आपण लक्ष द्या. स्विचचा फटका, पहिल्या बॉलवर आक्रमकतेनं सुरुवात करायची होती. आलाय बॉल डॉट न होईल सांगता. पुन्हा एकदा आम्ही आज या स्पर्धेमध्ये ज्यांनी विशेष योगदान दिले, आय वुड लाईक टू थँक्स ऑल द स्पॉन्सर्स, टायटल स्पॉन्सर्स अलॉंग विथ को स्पॉन्सर्स, जसपाल सिंग सिद्धू, रिस्पेक्टेड सुरेखा अशोकजी नरवागे, नगरसेविका जे आहेत, अबा दलवी, प्रशांतजी तडाके, अशोकजी गुरखे, स्वातीताई गुरखे, कुलदीपजी सूर्य. हा बॉल गेलाय लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप आलाय, हा चौकार. टोटल स्कोर 4 न पुढे जाईल. अकाउंट ओपन झालंय बॅटिंग टीमचं आणि रणसंख्या झाली आहे ती बिनबाद 4. लीगल ईगल. किशोर जेवल्यानंतर वॉकला जातो का? वॉकला शतपावली एकटा जातो? सोबतीनं कोण असेल तर किती बरं वाटेल. मित्र असतात का? बॉल हवेमध्ये, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद अँड द फर्स्ट विकेट डाऊन. सोबतीनं आपल्याला हवा तसा जर जोडीदार असेल तर मजा येईल. चला फिल्डिंग सजवून घ्या. फिल्डिंग टीम मेक इट लिटिल फास्ट, थोडी घाई करा. बॅट्समन गेलेत मैदानामध्ये, अप्रोच होतील. पहिला फलंदाज आपण पाहताय बॅट बाज झालेत सजीव अंकल आणि न्यू बॅट्समॅन इन ॲट नंबर 3 तुषार आपल्याला पाहायला मिळते. तुषारकडे सुद्धा चांगला दमखम आहे, तुषारकडे पॉवर हिटिंग आहे, तुषारकडे मी म्हणेन क्षमता आहे, परंतु या मॅचमध्ये त्याचा इम्पॅक्ट कसा राहील. धावा मात्र धावांचा डोंगर उभा केलाय. 74 धावा टोटल स्कोर आपण पाहताय. चला फिल्डिंग टीम थोडी घाई करूया. बरोबर आज 9:45 पहिला बॉल पडलाय, थोडं उशीर आपण सुरुवात केली. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 4, चेंडू झाले 4, 2 डॉट, 1 विकेट, 1 चौकार. गोलंदाज अमित आपल्याला पाहायला मिळतील. किशोर यंदा फॉर्म मध्ये, त्यामुळे ॲज अ आयकॉन प्लेअर टीमनं त्याच्यावर जो विश्वास दाखवलाय. आज चर्चा होती या खेळाडूची. बसले निबेन केला, वेट ट्रान्सफर करत ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होतं, अपील झाली. ऋषी सांगतात की बॉल व्रिस्टला लागलाय, परंतु पंच काय निर्णय देतील आपण पाहूया. आपल्याकडे स्निकोमीटर नाहीये ना? आहे का स्निकोमीटर फॅसिलिटी? नो राईट. इन ॲब्सेन्स ऑफ कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स
आपण ऑन फील्ड पंच जे निर्णय देतील त्या निर्णयाला आपण सन्मान देणार आहोत. डीजे बादशाह आता मात्र लॉन्च झालेत आणि आता रॉकेट लॉन्च करतील. त्यांच्याकडे असलेलं संगीत आणि संगीत सोबतच गाण्यांचं सादरीकरण. सो लेट अस वेलकम डीजे बादशाह. फक्त बॉल लागून डेव्हिएट झालाय का हे आपल्याला बघायचं आहे, बरोबर सर. आणि आपण अंदाज लावणार आहोत की बॉल व्रिस्टला लागलाय की अदर पार्ट ऑफ हँड कुठे लागलाय आपण पाहूया. थँक्यू. चला ती फलंदाज बाद नसणार आहे. बॉल व्रिस्टला नाही लागलाय. बॉलला कोंबड्या कोण खातो? कोंबड्या त्यांना चांगलं त्यांना अंदाज येईल. मला काय त्याला शब्द सुचत नाही त्याला काय म्हणतात, पण ती तंगडी म्हणतो ना आपण, एक्झॅक्टली काहीतरी तेच. चला थोडी घाई करूया. बॅटिंग टीम, फिल्डिंग टीम, मेक इट लिटिल फास्ट. थोडं स्पीड अप करा गेमला. अक्रॉस द लाईन, इन द मिडल, डाऊन द ग्राउंड, ओव्हर द डिफेन्स, चौकार. फिल्डिंग टीम दीपक सावंत सर, ऋषिकेश पानसरे फिल्डिंग लावून घ्या. किशोर असं बाला गाणं वाजवलं आणि मगाशी मागच्या बाजूला 12th मॅन होते. आम्ही मगाशी हल्लूच त्याला कोणाला तरी तो म्हणत होता आय लव्ह यू म्हणून. मी त्याला विचारलं की मॅचला थोडी चर्चा होईल तोपर्यंत फिल्डिंग टीम फिल्डिंग सजवून घ्या. भरपूर टाइमपास चालू आहे आपण असं म्हणतोय, पण आता वेळ निघून गेलाय. 5:48 झालेत. चला ऋषी थोडी घाई करूया आपण. थोडी चर्चा आपण फॉरवर्ड केली आहे. ओ बॅकवर्ड डिफेन्स, काय बॉल रिलीज केलाय. नाव आहे रोहित, वय वर्ष फक्त 19 आणि अंडर 19चा हा एक जबरदस्त फुलातून गोलंदाजी मधली गुणवत्ता, त्याचं पोटेन्शियल, कॅलिबर आणि त्याच्याकडे असलेलं स्किल सेट सादर करत असताना मॅजिक बॉक्स मधनं पहिला बॉल यॉर्क हाताळलाय. दुसरा चेंडू कोणता हाताळेल? हा लो फुल टॉस बॉल, अगदी आपण पाहिलं स्टँड अँड डिलिव्हर, मार खायला आलेला चेंडू. किशोर लैला मजनू नाव ऐकले का? लैला मजनू, अरे यार, कौन कहता है मोहब्बत बर्बाद करती है, निभाने वाला मिले तो दुनिया याद करती है. आज किशोरला बघून थोडी चर्चा होईल. हाही बॉल ज्या वेगानं आला होता त्याच वेगानं पाठवलाय. टायमिंग, टच, क्लास, रॉयल शॉट आहे.
रॉयल म्हणजे राजा, बरोबर ना? राजा म्हणजे तोच तो बादशाह. बादशाही शॉट. टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेक्निक, टी फॉर टायमिंग, टी फॉर टच अँड टी फॉर टेरिफिक स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू प्रेक्षकांच्या दिशेनं थेट डिलिव्हर होताना आपल्याला पाहायला मिळतील. इतका कर्णकर्कश आवाज आहे माझा, लोकांच्या कानावर बोट ठेवून जात आहेत. रोहित मागे बघतायत. रोहित म्हणतात नाही दादा तुझा आवाज गोड आहे, लोकांचा प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? द प्रॉब्लेम इज ॲट अदर साइड. जाऊया आपण मॅचकडे. धावसंख्या झाली ती 21. षटक क्रमांक सुरू येतो. दुसरं बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील रोहित. फिरकीचा जादूगर. हा बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला ड्राईव्ह केला, पुल केलेला फटका. बॉल जाईल डीप मध्ये. खाऊ कॉर्नर फील्ड आहे. बॉलला उचलते, फेकून देतील. प्रलव पाटील. प्रलवनं 2023 ला डीप कावू कॉर्नर मध्ये जो फुटबॉलच्या क्रीडांगणावर जी जंप असते ना ती आम्ही पाहिली होती. मला वाटतं त्याच्यानंतर ती जंप त्याने कधीच प्रयत्न केला नाही. असू दे, हरकत नाही, काही हरकत नाही. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन अ वर्ल्ड. हा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ पंच. घोलतकर सरांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 23. लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला आहे अमित घोलतकर सरांना. आणि महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या आपण म्हणूया ज्या ज्या नामांकित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्या सर्व स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल स्लॉग हिट केला ना, व्हॉट अ कमिटमेंट. फील्डर आपल्याला पाहायला मिळाले मिस्टर अरुण. आणि अरुणची जिद्द, वरुणची जिद्द, चिकाटी, साहस, क्रिकेटचं धाडस, क्रिकेटचं डेडिकेशन, समर्पण आणि काय कमिटमेंट पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. नक्कीच धावाही वाचवल्या आणि खेळातला स्टँडर्ड सुद्धा मेंटेन केला. आता असे खेळाडू सीबीडीच्या प्लेइंग 11 मध्ये हवेत की नाही पाहिजे. आता किती वेळा तो खेळलाय याचं कोणीतरी नोटिंग करणं गरजेचं आहे. किशोर काय म्हणताय? कम्प्युटर आहे आपल्याकडे, लॅपटॉप आहे, टॅब्स आहेत, मोबाईल्स आहेत, नोटपॅड आहे, लगेच काढायचं. असा खेळाडू आपल्याला पाहिजे. आता किशोरनं जेव्हा प्लेइंग 11 मध्ये पदार्पण केलं तेव्हा तो फक्त फिल्डर म्हणून खेळायचा. त्यानंतर त्यानं गोलंदाजी चांगली करायची सुरुवात केली, गोलंदाज म्हणून तो घडला सुद्धा आणि आता तो बॅटिंग सुद्धा करतोय. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल तो एकूण धावसंख्या झाली ती 25. आम्ही थोडी चर्चा कॅरी करणार आहोत. एक्झॅक्टली काय घडले पाहूया. आणि हा सेफ आहे, आम्ही बघितलंय. येस, चला 2 ओव्हरसाठी 12 मिनिटे वापरलीत. इथून पुढे तुम्हाला हे षटक जवळजवळ 3-4 मिनिटांमध्ये संपवावं लागेल. आमच्या समवेत आमचे गुणलेखक रोहित आहेत. बेधडक आलाय आणि बेधडक तो ठोकतोय चौकार आणि षटकार. नाव आहे राहुल जठर. सोबतीने तुषार खेळतोय 5 वर. राहुल वैयक्तिक खेळतोय 2 षटकार आणि 1 डबल 1 सिंगल. टोटल 15 या आकड्यावर. पंच बंटी कांबळे सरांचा इशारा आलाय की हा वाईट बॉल आहे. थोडी घाई आपण करूया. आणि हा वाईट बॉल आहे. किशोर मूवीला गेला का कधी? मूवीला नाही गेला. टोटल स्कोर आतापर्यंत एक ऍड झाली 27. किशोर काय म्हणतोय? हा बॉल पुन्हा एकदा वाईट फेकलाय. धावसंख्या 28. 74 धावांचं एक मोठं टार्गेट आहे.
पुढे गेले, स्टेप आउट झालेत आणि हाही बॉल लाईन आपण पाहूया. पंचांकडे ते पाहतायत, परंतु गोलंदाजाने तसं करायला नको हवंय, कारण 3 चेंडू वाईट गेले. तरीही जरी हा वाईट बॉल असला ना, तरी सुद्धा तुम्हाला तो वाईट कव्हर करता आला पाहिजे. किंबहुना तुम्ही तुमचा आत्मविश्वास तुमच्या गोलंदाजीवर असायला हवा. कोणत्या लाईनला बॉल रिलीज होतोय आणि पॉपिंग क्रीज मधनं बॉल कुठे बाहेर निघून जातोय, सर्व काही गोष्टींचा आपण थोडंसं उल्लेख करतोय. ऋषिकेश पानसरे क्रिकेटचं एक मोठं नाव आहे आणि बॅटिंग करत असताना अफलातून खेळ त्यानं केला. लांब षटकार, 3 चौकार आले. हा बॉल हवेमध्ये, हवेच्या झोकासोबत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय आणि बेधडकपणे ठोकलाय हा षटकार. नाव आहे तुषार. तुषारच्या षटकारानं टोटल स्कोरला पोहोचवलंय तब्बल 34 या आकड्यावर. 34. चला, फिल्डिंग टीम लगेच फिल्डिंग सजवली आहे. आता 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांचं इक्वेशन. 16 गेंदे 40 रनों की जरूरत. फिलहाल पगड़ा भारी है फील्डिंग टीम का. राइजिंग विकेट कीपरला आपण सांगूया की आता वेल नाहीये. नवरा आणि नवरी वरात निघाली, वाजले 4 आणि आता फक्त घरात फक्त आपल्याला पोहोचायचंय. तर त्यासाठी जास्त सूचना करायला लावू नका प्लीज, थोडी घाई करूया. मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू असताना आपण पाहतोय काही चर्चा आपण करतोय. मगाशी आम्ही किशोरला विचारलं मूवीला गेलेलात का, त्याने उत्तर दिलं नाही. मूवी फ्लॉप पाहिजे आणि सोबत ती पाहिजे, मग ती एक वेगळी मजा आहे. टोटल स्कोर झाले तो 41. अजूनही काढायचे आहेत त्यात 14 बॉल आणि 33 धावांची गरज. ओ हो 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 हो, षटकार. इलाका हमारा है तो धमाका भी सिर्फ होगा तो हमारा. दबाव मोठा, हा फटका त्याहूनही मोठा. इनटू द स्टेडियम अनदर हिट. षटकार. धावसंख्या 53, 53. 12 गेंदे और 21 रन इक्वेशन. 74 करेक्शन आम्ही केलं. 74. किशोर, एकदा तिने मला विचारलं चहामध्ये साखर किती हवी तुला. एकदा तिने मला विचारलं चहामध्ये साखर किती हवी तुला. मी म्हणालो तू एक घोट पिऊन दे मला, चालेल. समजलं का नाही? नाही समजलं? अरे शिट. पोगो देखो पोगो, पोगो देखो पोगो. जिनको नहीं समझा वो पोगो देखो. चला मॅच चालू करायची आहे, प्लीज घाई करा आता. होय 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 होय. चला चला, अजूनही 4-5 मिनिटं आहेत. फास्ट खेला, फास्ट खेला. 12 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की जरूरत. आकड्यांची अदला बदली
ज्याला आपण म्हणतो. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. याही बॉलवर तडाखा तडाखा. फिल्डर आहेत तिकडे परंतु एक टप्पा ग्रीप करतील दीपक सावंत. बॉल फेकून देतील. विकेट मिळेल का तर नाही. ह्या दोन मिळाल्या. 2 टोटल स्कोर पुढे झाला. आता जिंकण्यासाठी 11 चेंडू 19 धावांची गरज. 11 चेंडू 19 धावा. चला चला षटक संपवायचंय. 11-19 असे इक्वेशन. हाऊ इज दॅट इज दी अपील. अपील खरास झाली. आता 10 चेंडू 19 धावा. किशोर खरं प्रेम आठवतं का. खरं प्रेम एका मुलाला जबाबदार पुरुष बनवण्याची ताकद मुलीच्या खऱ्या प्रेमात असते. ड्राइव्ह केला बॉल ऑन साइडला. क्लिअर करेल डिस्टन्स आणि आलेला हा षटकार मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. मॅच मध्ये कमबॅक केलंय आणि धावसंख्या झाली टोटल 61. नऊ चेंडू 13 धावा. हाफ टॅकर बॉल पुल केलाय. फिल्डर आहे. जज करतील. झेल टिपतील. फलंदाज बाद. 8-13. चला 1 मिनिटामध्ये 2 चेंडू संपवायचे आहेत. प्लीज घाई करा. डीजे बादशाह मोनिका गाणे. मोनिकाला आवाज देत आहेत इथे आपल्या मोनिका उडून गेल्या. ओ त्याची मोनिका वेगळी आहे. चला चला घाई करा. फ्रीज फिक्स झालंय का. चर्चा करू आपण. आणि टाटा असं टायटल असलेली एक चावी हरवली आहे आणि ती तिजोरीची चावी आहे. प्लीज असेल कोणाला सापडली असेल इकडे तिकडे चोहीकडे सर्वकडे शोधा. भेटली तर आमच्याकडे द्या प्लीज. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे तिकडे. जज करतील का. झेल टिपतील का. गोलंदाज स्वतः गेलेत. कमिटमेंट पाहायला मिळाली. ओ हो हो हो. क्रिकेटचं फिटनेस ऍथलेटिसिझम आणि वाख्यानजोग असं कमिटमेंट आम्हाला पाहायला मिळालं. मिळाल्या धावा 2. आता जिंकण्यासाठी उर्वरित इक्वेशन अजूनही सोपं झालंय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा असं इक्वेशन. हा सामना या मॅचवर पकड मजबूत झाली. आता बॅटिंग करणाऱ्या टीमची राहुल जठर आणि त्याचबरोबर फलंदाज तुषार जो मात्र नुकताच बाद झाला. आता नवीन फलंदाज वासू गेलेत. बरोबर 7 चेंडूमध्ये कितपर्यंत उरतील. या मॅच मध्ये कोणता रंग भरला जाईल. 7 गेंदे फिलहाल 11 रनों की जरूरत. आउट स्विंगिंग बॉल. स्विंग एंड मिस एंड डॉट बॉल. 7-11. 6-11. किशोर चला आता परत सगळे येतील बघ एकत्र. आता हे दोघे आलेत बघ. हे दोघे यांचं काय काम आहे का तिकडे. काहीच नाही. आपला शिवम शुक्ला बघा कसा तिकडे शांत एकदम. इम्पॅक्ट प्लेअर कोण आलाय. नाव सांगा. अपडेट द्या. क्या बात आहे. तानाजी गेलेत मैदानामध्ये. चला 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 प्लीज घाई करूया. अशी पॅनल्टी जर नवरीला दिली तर नवऱ्याच्या साईडनं किती मजा येईल. चला इम्पॅक्ट प्लेअर इन. किशोर सांगतायत की
कटकट नको, गडबड नको, बडबड नको आणि तुझी किचकिच नको. चला 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 लवकर घाई करा. चला इथे 2 राऊंड झाले, आपलं एकच षटक संपलंय. शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल षटक. 6 गेंद 11 रनों की जरूरत. स्पिंगर आणि फिंगर स्पिनर स्प्रिंग केलं बॉलला, फ्लाइट दिली बॉलला. बॉल हवेमध्ये होता, दीर्घकाळ राहिला. 2 मिळाल्या, 2 टोटल स्कोर पुढे गेलाय. 5 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावा. केपी मला वाटते इनट नंबर 3 सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. जसा खर तर मी म्हणेन षटक जेव्हा जेव्हा मैदानामध्ये कोणती घटना घडेल, कुठेही आता टीम मीटिंग नको प्लीज. विकेट किपर तुमचे आम्ही लक्ष वेधून घेतोय की 5 चेंडू 9 धावा असं इक्वेशन असताना मैदानाच्या आतमध्ये वेली गेलाय आणि आता नेक्स्ट मॅच मध्ये जितकं षटकं आपल्याला फेकता येतील तितकं षटकं आपण फेकण्याचा प्रयत्न करूया. किशोर कोई बात नहीं, अपना टाइम आएगा. लाइफ में हैप्पीनेस चाहिए. फुल टॉस अँड दॅट क्लिअर द डिस्टन्स. चौकार. आता 4 चेंडू 5 धावा. डीजे चार ला 5. द गेम इज स्टील ऑन. किशोर कशी पाहिजे पोरगी? 4 ला 5 पाहिजे. पोरगी अशी पाहिजे की मनात गिटार नाही, मंगल अष्टक वाजली पाहिजेत. चला आता बॅट्समन लवकर जातील. हे मैदानामध्ये कशासाठी गेले होते? नक्की पाणी का? टेस्टिंग करून घ्या. पक्का पाणी का? 4-5 असं इक्वेशन. मेक इट फास्ट. थोडी घाई करूया आपण. जठर आपल्याला पाहायला मिळतील. 4 ला 5 असं इक्वेशन आहे. मॅच ऑन आहे दोन्ही टीम्स कडनं. बॉल हवेमध्ये. देर इज अ चान्स अँड अ चान्स इज ड्रॉप. ओ हो काय घडलं एक्झॅक्टली? जाऊया आपण पुन्हा एकदा इक्वेशन कडे. 3 ला 4. और इसी बीच हमारे मेहमान रिस्पेक्टेड आदरणीय काही क्षणामध्ये ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे, चरमदीप सिंग अर्थातच हॅपी पाजी, आणि त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण त्यांचं सर्वप्रथम शुभ स्वागत करतोय. वॉर्म हार्टेड वेलकम टू बिग बॅश लीग सीझन 3. आणि हा आलाय डॉट बॉल. आता जिंकण्यासाठी 2 ला 4. और इसी बीच द मोमेंट वी ऑल आर वॉचिंग फॉर अर्थातच ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय तो क्षण आलाय. रिस्पेक्टेड आदरणीय चरणदीप सिंग हॅपी पाजी यांचं शुभ आगमन. आय वुड लाईक टू वॉर्म हार्टेड वेलकम ऑन बिहाफ ऑफ बिग बॅश लीग कमिटी ऑल द टीम मेंबर्स. आणि आता मॅच मध्ये रंग भरलाय. एक गेम जीतने के लिए 3 रनों की जरूरत. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद बिग बॅश लीग सीझन 3 साठी. मेजर पाजी, महेश कदम सर, त्यांची संपूर्ण टीम, बिग बॅश लीग कमिटी आणि कमिटीचं फोटो फ्रेम आपल्याला पाहायला मिळते इकडे. सीबीडी लंगर कमिटी. 1 चेंडू 3. बॉल डॉट आलाय, मागच्या बाजूला गेलाय. पंच काय म्हणतील आपण पाहूया. आणि इथे आलाय हा बॉल डॉट. धावतायत, रेस लागली. ओ हो. आणि 1 ला 3 हव्या होत्या आणि इथे मात्र फलंदाज होतील बाद की काय घडेल. आणि फलंदाज बाद. चला आणि लीगल ईगल लगेच मैदानामध्ये जा प्लीज.